जय महाराष्ट्र. मित्र हो, राज्यभरात सरकारनं जे काही हमीभाव केंद्र सुरू केले होते, त्याची खरेदी करण्याची मुदत ही 31 डिसेंबर होती. आता शेतकऱ्यांकडून मागणी होती की ही मुदत वाढ केली जावी आणि जवळपास 1 महिन्याची वाढ राहावी. 31 जानेवारीपर्यंत या मुदतीची वाढ मिळावी. आता आपण पाहतो की राज्यभरात जवळपास 900 खरेदी केंद्र सक्रिय झालेले आहेत. मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही जी काही मुदतवाढ सरकारकडनं शेतकरी मागतोय, तर त्याचा खराच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे का? त्यासोबतच आत्तापर्यंत जे सरकारचं उद्दिष्ट होतं, ह्या दीड महिन्यात किती सोयाबीनची खरेदी झालेली आहे? उद्दिष्ट काय होतं? किती टक्के त्या उद्दिष्टाची पूर्तता झालेली आहे? त्याच्यावरतीही नजर टाकणार आहोत आणि सोबतच जर शेतमाल खरेदी हमीभावानंच होत असेल, तर त्याचा परिणाम खुल्या बाजारभावामध्ये काय होणार आहे? त्याच्यात सोयाबीनचे भाव वधारतील का? किंवा भविष्यात ते भाव स्थिर कसे राहतील याचीही चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे, हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, जो त्याचा शेतमाल हमीभाव केंद्रानं विकू पाहतोय, त्याला कुठेतरी दिलासा मिळेल. चला तर माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या जर बाजारभावाचा विचार केला आपण, तर मागच्या 1 ते 2 आठवड्यात बाजारभाव थोडासा वाढलेला दिसतोय. आता जास्त नाहीये, ₹100 ते ₹200 ची वाढ ही दिसते. आता याचं प्रामुख्यानं कारण काय आहे? जे प्रक्रिया प्लांट म्हणजे जे प्रोसेसिंग युनिट्स आहेत, यांची जी खरेदी आहे, ती 5,000 च्या आसपास प्रति क्विंटलला ही खरेदी केलेली आहे आणि त्याच्यामुळं जसं मागणी वाढलेली आहे, तसंच जो पुरवठा आहे, तो पुरवठा कमी होत असल्यानं आणि बऱ्यापैकी जे काही शेतमाल आहे, शेतकरी हा हमी भावानं विकत असल्यामुळं खुल्या बाजारामध्ये भाव हा वाढताना दिसतोय. आता ही वाढ किती झालेली आहे? तर ही वाढ 4,500 ते 4,700 इतकीच वाढ आयातीत बघायला मिळते आणि जर का तुमचा शेतमाल उत्तम क्वालिटीचा असेल, तर त्याच्यामध्ये पण चांगलाच भाव वाढ मिळतोय. जवळपास 4,800 ते 4,900 किंवा 5,000 पर्यंत सुद्धा ही भाव मिळू शकतो. पण सरासरी जर सांगायची झाली, तर आजही खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्याला 4,500 ते 4,700 याच दरामध्ये, याच रेंजमध्ये समाधान मानावं लागत आहे. आता आपण पाहूया नेमकं सरकारचं खरेदीचं उद्दिष्ट किती आहे आणि आतापर्यंत किती त्याची प्राप्ती झालेली आहे. सरकारनं आवाहन केलं होतं संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, की तुम्ही आमच्याकडे सोयाबीन विका. तर त्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं 18,00,000 टनाचं. सरकारनं खरेदीचं उद्दिष्ट ठेवलंय 18,00,000 टनाचं. आता मागच्या दीड महिन्यात जेव्हापासूनही 15 नोव्हेंबरपासून खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत. आता ती म्हणजे दीड महिन्यामध्ये केवळ आणि केवळ 3,00,000 टन सोयाबीन हे खरेदी करण्यात आलेलं आहे. म्हणजे अद्याप ही 15,00,000 टनाचं जे काही उद्दिष्ट आहे किंवा जवळपास आपण म्हणू शकतो 80 ते 85% चं जे उद्दिष्ट आहे अजूनही ते प्राप्त करणं बाकी राहिलेलं आहे. आता हे उद्दिष्ट जर पूर्ण करायचं असेल, तर त्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे जे काही खरेदी केंद्र आहेत, त्यांची संख्याही वाढवली जाणार आहे. आता आपण पाहतोय, की जो सगळ्यात सुरुवातीला सरकारनं जे काही प्रस्ताव पाठवण्यात आले होते नाफेडकडं, यामध्ये जवळपास 1,049 केंद्र स्थापन करण्याचं उद्दिष्ट होतं. परंतु ग्राउंड रिॲलिटी जर आपण पाहिली, तर जवळपास 882 म्हणजे 900च्या आसपासच खरेदी केंद्र हे सुरू झालेले आहेत. परंतु हेही खरेदी केंद्र एकाच टाईममध्ये सुरू नाही झाले. हे टप्प्याटप्प्याने सुरुवात झालेली आहे. आता परत एकदा नव्यानं 210 खरेदी केंद्राची मागणीचा प्रस्ताव नाफेडकडे दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे सरकारला एक पहिल्या उपाययोजना म्हणजे खरेदी केंद्र हे वाढवणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं निर्णय म्हणजे त्यामध्ये जी शेतकऱ्याकडनं मागणी करण्यात येत आहे, ती म्हणजे मुदतवाढ. आता जर का 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली किंवा सव्वा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली, तर कुठं जाऊन तरी 50% च्या आसपास ही जी काही उद्दिष्ट आहे खरेदीचं, ते पूर्ण होताना दिसत आहे. आता एकीकडे आपण ही जर उपाययोजना केली, परंतु जी चालू अ, खरेदी आहे, ती खूप संथ गतीनं चाललेली दिसत आहे. आपण पाहतोय की 15 नोव्हेंबरपासून जी खरेदी सुरू झालेली आहे, परंतु सगळेच केंद्र हे 15 नोव्हेंबरला सुरू झालेले नाहीत. पहिला आठवडाभर तर प्रक्रियेमध्येच गेलेला आहे. टप्प्याटप्प्याने केंद्राची सुरुवात झालेली आहे. पहिलं 1 महिना म्हणायला हरकत नाही. शेतकऱ्यांनी नोंदणीच करायला उशीर झाला. नोंदणी झाल्याशिवाय खरेदी केली जात नव्हती. त्यामुळे पहिले 20-25 दिवस हे प्रक्रिया सुरू करण्यामध्ये, नोंदणी करण्यामध्येच गेलेले आहेत आणि मागच्या 15 दिवसात ते 20 दिवसात ही खरेदी झालेली आहे. मग आता यामध्ये अ, दुसरा आणखीन अडचणी किंवा खीळ म्हणजे बसलेली आहे खरेदीला, ती म्हणजे बारदाना. आता बारदाण्याची टंचाई किंवा काही ठिकाणी बारदाना आहे तर बारकोड्स नाहीयेत, बारकोड आहे तर बारदाना नाहीये. या काही वेगवेगळ्या ठिकाणी केंद्राच्या वेगवेगळ्या अडचणी येतात. त्यामुळं ही अ, खरेदी ही खूप संथ गतीने चाललेली आहे. काही ठिकाणी खरेदी बंदही पडलेली दिसून येत आहे. म्हणजे विदर्भात म्हणा किंवा आणखीन काही ठिकाणी ज्या ठिकाणी बारदाण्याच्या टंचाईमुळे तब्बल 8 ते 10 दिवस झालं खरेदी ठप्प आहे, पूर्णपणे बंद झालेली आहे. हे एक कारण आहे ज्यामुळं की मुदतवाढ दिली तरी जर बारदाण्याची टंचाई पूर्ण नाही झाली तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे, की पणन महासंघानं बारदाण्याची जी काही मागणी केली होती, ती जवळपास 40,00,000 बारदाण्याची होती. परंतु अद्यापही त्यांच्याकडे केवळ 11,00,000 बारदाना हा पोहोचलेला आहे आणि त्यांचं आणखीनही म्हणजे 70 ते 80% बारदाण्याची मागणी अजूनही अपुरी ठरत आहे. म्हणजे आज जे काही उद्दिष्ट 16%
चं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 3,00,000 टनची खरेदी झालेली आहे. त्यासाठी लागलेला बारदाना हा 10,00,000चा असेल. तर आणखीन जर तुम्हाला उद्दिष्ट तुमचं वाढवायचं असेल, तर तुम्हाला बारदाण्याची संख्या ही जवळपास 40,00,000च्या आसपास लागणार आहे. आता आपण पाहूया, की नवीन वर्षात सोयाबीनचा भाव काय असू शकतो? सोयाबीनचा भाव वधारण्याची शक्यता दाट वर्तवली जातीये. खास करून महाराष्ट्रामध्ये. कारण त्याचे 2 कारणं आहेत. पहिलं तर उत्पादन जे काही आहे आपलं, ते कमी झालेलं आहे. त्यामध्ये घट आलेली आहे. हे एक कारण आहे. त्यामुळे तुटवडा आहे बाजारात. आणि देश पातळीवरती जर विचार करायचा झाला, तर मध्य प्रदेशमध्ये जी भावांतर योजना लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळं जास्तीत जास्त सोयाबीन जे आहे, ते मध्य प्रदेशचं इकडं न येता त्याच ठिकाणी विकलं जाणार आहे आणि हे जे काही आंतरराज्य जे सोयाबीन जात आहे, खरेदी-विक्री केली जाते, तर त्याच्यावरती कुठेतरी चाप बसलेला आहे. त्यामुळं आता बाजारातले भाव हे वधारले जाणार आहेत. आता जर का समजा हे भाव आणि हमी भावामध्ये जर जवळपास ₹300 चा फरक असेल, म्हणजेच बाजारभाव जर 5,000 ला गाठला, तर शेतकरी ज्याला कुणाला लवकरात लवकर पैसा हवा आहे, जो प्रतीक्षा करू शकत नाहीये, ज्यांनी नोंदणी केलेली नाहीये, ज्याची ई-पीक पाणी झालेली नाहीये किंवा ज्याचे अंगठे घेत नाहीयेत, नोंदणी करण्याला अडचण येते. तो या ₹300 च्या फरकाकडे न बघता बाजारभावातच सोयाबीन विकेल. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात भाव कुठेतरी 4,700 ते 4,800, 900 किंवा 5,000 च्या आसपासही स्थिर राहू शकतो. आता याचं आणखीन एक कारण असू शकतं, की जे प्रक्रिया प्लांट्स आहेत, यांच्यामध्ये जर भाव वाढ आला, म्हणजे 5,000 च्या पुढे जर भाव प्रक्रिया प्लांटला गेला, तर नक्कीच खुल्या बाजारामध्ये जे सोयाबीनचा दर आहे तो 4,800 ते 4,900 किंवा 5,000 ला पण गाठू शकतो. चांगल्या दर्जाचं सोयाबीन आजही 5,000 ला जाते, तर पुढच्या आठवड्यात ते 5,000 च्या पुढेही जाऊ शकतं. तर आशा ही आहे, की हे जे काही खरेदी केंद्र आहेत, यांच्यामार्फत जी संथ गतीनं आज खरेदी सुरू आहे, त्या खरेदीला गती मिळावी कुठेतरी आणि जी मुदतवाढ झालेली आहे, त्याचा शेतकऱ्यालाही फायदा व्हावा. आपलं काय मत आहे? आपल्याला काय अडचणी येत आहेत? या शेतमाल हमी भावानं खरेदी करताना त्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. सरकारने आणखी काही नवीन उपाययोजना लागू केल्या पाहिजे का? जेणेकरून शेतकऱ्याला डायरेक्ट फायदा होईल. त्याचीही आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.